नमस्कार, मी हिमांशु डवीर. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांच्या ओळख संतांची या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमामध्ये मला आपण बोलायची संधी दिलीत याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आजचा आपला विषय आहे नॅशनल कॅरेक्टर छत्रपती शिवाजी महाराज. स्वाभाविक प्रश्न पडला असेल की शिवाजी महाराज संत कसे? संत म्हणल्यानंतर पदच रचायची असं नसतं. संत म्हणल्यानंतर भक्तीनीच सगळं करायचं असं नसतं. संत म्हणल्यानंतर तुम्हाला कधी कधी वज्राहून कठीण व्हावं लागतं. तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना, मऊ मेणा हुनी आम्ही. तसंच आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नॅशनल कॅरेक्टर म्हणजे राष्ट्रीय व्यक्तित्व या विषयावर थोडंफार बोलणार आहोत. कार्यक्रम सुरू करताना आत्तापर्यंत आपण असं बघितलं असेल की मी नेहमी पंचांग वाचतो, पण मी आज पंचांग वाचणार नाही. कारण हा जो माझा राजा आहे यांनी स्वतः शिवराज्याभिषेक सुरू केलेलं आहे, ज्याचं हे 346-47 वर्ष आहे. त्याच राजाबद्दल जेव्हा मी आज बोलणार आहे तेव्हा ही माझ्याकडनं त्यांना एक आदरांजली आहे. जे जे काही बरोबर घडणार असेल, जे जे काही बरोबर बोललं जाईल ते सर्वस्वी राजांचं, जे जे काही चुकीचं असेल ते सगळं माझं. आपण कार्यक्रमाला सुरुवात करताना एक श्लोक म्हणूयात आणि मग आपण कार्यक्रम सुरू करूयात. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. खूप वेळा आपण असा विचार करतो की शिवाजी महाराज म्हणले की गड किल्ले आठवतात. हो, आहेतच, गड किल्ले आहेतच. शिवाजीराजे म्हणले की आग्र्याहून सुटका आठवते, अफजल खानाचं पोट फाडलेलं आठवतं. शिकतो किती आपण हे? हा इतिहास आपण जेव्हा शिकतो तेव्हा सनसनावळ्यांमध्ये अडकून पडलेला राहतो आणि म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. नावडतीचा विषय हा बनून राहतो. पण हे सगळं टाळायचं असेल तर काय करायला पाहिजे? आपण शिकताना काय शिकतो? आपल्याला शिकवलं जाताना आपल्याला राणाप्रताप नाही शिकवले जात, आपल्याला सावरकर नाही शिकवले जात, आपल्याला बाबूगिनो नाही शिकवले जात, आपल्याला अब्दुल हमीद नाही शिकवले जात, कारगिलमध्ये धारातीर्थी पडलेले वीर आपल्याला नाही शिकवले जात. आपला स्वतःचा इतिहास आपल्याला राजा आसामचा राजा अहोम नाही शिकवला जात, पृथ्वीराज चौहान नाही शिकवला जात, राजा रावळ नाही शिकवला जात. हे सगळे कोणीच शिकवले जात नाहीत आपल्याला. हे एवढे सगळी मंडळी आपली स्वतःची असताना कित्येक जणांचा आत्ता प्रश्न, अब्दुल हमीद कोण? आठवा, जेव्हा पाकिस्तानचे पॅटर्न रणगाडे आपल्यावरती धावून आले होते त्यावेळेस एकट्या जीपच्या तोफेच्या सहाय्याने ज्यांनी त्यांना परतवून लावलं होतं तो अब्दुल हमीद. आपल्याला नाही आठवत, माहीतच नाही, कारण ते शिकवलंच जात नाही. शिकवलं जात नाही म्हणजे ठीक आहे, पण आपण तरी शिकतो का? मग ते सुरुवात वेगळी झाली आहे ना. आपल्याला जो इतिहास शिकवला जातो तो गेल्या कित्येक पिढ्यांचा तसाच आहे. आपला स्वतःचा इतिहास किती जणांना माहिती आहे? आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून आपण गर्भसंस्कार करतो की नाही? लहान बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा आपण गर्भसंस्कार करतो त्याच्यावर, आणि ते गर्भसंस्कार करताना आपण म्हणतो की ते बाळ पोटात असताना शिकतं, कारण त्याचा आपल्याला काय संदर्भ काय देतो आपण त्याचा? तर अभिमन्यूनी त्याच्या आईच्या पोटामध्ये असताना अर्जुनाकडनं चक्रव्यूह भेदायचं कसं हे शिकून घेतलं. आपला विश्वास आहे ना, आपण विश्वास ठेवतो ना. मग शिवाजी राजांना का नाही? मग आपण जेव्हा बाळ जन्माला येत असतं त्यावेळेस त्याच्यावरती गर्भसंस्कार म्हणून शिवाजी राजांचे चरित्र का नाही सांगत? याच मातीत घडून गेलेला राजा ना. देव म्हणून बसवलं की संपलं, असं नका करू. शिवाजीराजे सुद्धा एक माणूसच होते. माणूस या नात्यानेच त्यांच्याकडे बघा. आणि त्यांनी जे अचाट कार्य करून ठेवलेलं आहे ना, होता सिवा तो सुनता होती सबकी, या एका लाईनमध्ये हे सगळं समजून येतं. तरी सुद्धा आपण शिवाजीराजांच्या वरती काय बघत असतो, कसं करत असतो, हा प्रश्नच वेगळा आहे.
जगातील 111 पेक्षा जास्त देशांमधून शिवजयंती साजरी होते. किती जणांना माहिती? 1982 मध्ये जेव्हा पोर्तुगालमध्ये जगभरातल्या किल्ल्यांचं प्रदर्शन भरवलं गेलं, त्याची प्रतिकृती बनवायची स्पर्धा भरवली गेली, त्यातला पहिला किल्ला जो मिळाला, ज्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं, तो होता माझा राजगड, जो शिवाजीराजांनी वयाच्या 17व्या वर्षी बांधायला घेतला होता. स्वतः त्यावेळेस त्यांनी आर्किटेक्टचं काम केलं होतं, त्यांनी स्वतः तो डिझाईन केलाय. आत्ता सुद्धा त्याच्या कित्येक चोर दरवाजे अजून सापडत आहेत. काल परवाच पेपरला बातमी आहे ना. एवढं सगळं अफाट वैभव त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. जेव्हा तुम्ही हा विचार कराल ना की दिल्लीचा औरंगजेब याचं साम्राज्य कुठून कुठपर्यंत पसरलेलं होतं, तर त्याचं साम्राज्य इराणपासून ते पार अगदी आपल्या ब्रह्मदेशापर्यंत पसरलेलं होतं. त्या सगळ्या साम्राज्यात खाली विजापूर आहेच आहे, गोवळकोंडा आहेच आहे, ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामधून एक चिंचोळी किनारपट्टी, एक चिंचोळा भाग हा शिवाजीराजांनी तयार करायला घेतलाच नसता तर अहद अटक तहत तंजावर स्वराज्य झालं असतं? नसतंच झालं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला पाहिजेत, आपण शिकल्या पाहिजेत. आणि या शिकण्यासाठी आपण हे चर्चासत्र, हा अभ्यास, ही मालिका चालू ठेवली पाहिजे. गड किल्ल्यांना भेटी दिल्या पाहिजेत. इंग्रजांनी रायगड, राजगड सकट सगळे किल्ले का उद्ध्वस्त केले? कशासाठी केले? कारण तिथे जाऊन कोणाला प्रेरणाच मिळायला नको. इथे माझा असा राजा होऊन गेला, त्यांनी एवढं स्वराज्य निर्माण केलं, कुठून एवढ्या मुघलांच्या एवढ्या सगळ्या जाळ्यातून त्यांनी एक भूभाग स्वतंत्र करायचा, माझं स्वराज्य, हे आपण शिकलं पाहिजे. मी कोण आहे, मी कुठल्या मातीचा पाईक आहे, कुठल्या देशाचा पाईक आहे. आणि म्हणून हे जे काही शिवाजीराजांकडे कित्येक लोक म्हणतील ना, तुम्ही की आपलेच देशातले लोक म्हणतात त्यांना, कित्येक लोक तर म्हणून गेलेत की साधा मामुली दरोडेखोर होता, लाज नाही वाटत? ज्या काळामध्ये स्वराज्य, स्वतःचं राज्य उभं करणं हे स्वप्न सुद्धा कोणाला पडत नव्हतं, सगळी आपली मराठी मनगट मोगलांची चाकरी करण्यात दंग असताना हा एक मुलगा उभा राहतो आणि म्हणतो मला स्वराज्य स्थापन करायचंय. आणि ते स्वराज्य स्थापन करायचं नुसतंच म्हणत नाही, तर तो करून दाखवतो. 6 जून 1674 स्वराज्याचा अभिषिक्त राजा, पृथ्वीचा पती म्हणून माझ्या शिवाजी राजाचा अभिषेक झालाय रायगडावरती. काय सोहळा असेल, किती सुंदर असेल सगळं. तिथे जाऊन फक्त शिवाजी महाराज की जय, प्रत्येक गड किल्ल्यांवर जाऊन, प्रत्येक किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराज की. कशासाठी शिवाजी महाराज की जय? कारण अरबस्थानामधून जेव्हा ते अरबी लोक येत असत कोकणामध्ये आणि माझ्या माता भगिनींना घेऊन जात असत, लुबाडून नेत असत, पळवून नेत असत, तिथे जाऊन त्यांना विकत असत, तेव्हा शिवाजीराजांनी काय केलं तर शिवाजीराजांनी त्यांना तिथे अरबस्थानातून येणाऱ्या लोकांना पकडलंय. किती लोक होते? 200 पकडले. त्यांना रोज फटके मारायचे, रोजच्या रोज फटके मारायचे. कित्येक वर्ष ते चालू ठेवलं. एक दिवशी दिलं सोडून. का सोडून का दिलं? कारण ही लोक परत त्यांच्या देशात गेली आणि त्यांच्या राजाला सांगती झाली तिथं जाऊ नका, तो राजा मारतो. हे नॅशनल कॅरेक्टर होता. कोणी दुसरा? शिवाजीराजांचे चरित्र सांगायचं तर अंगात वीरश्रीच संचारली पाहिजे, तरच सांगता येतं, नाही तर सांगताच येत नाही. तुमची जर मनगट शिवशिवत नसतील तर जाऊ दे, झोपा. मगाशी मी म्हटलं 111 पेक्षा जास्त देशांमधून आज शिवजयंती साजरी होते आणि आपण अजूनही याच्यावरतीच वाद घालत असतो, त्यांचा जन्मदिवस कुठला. चूक आहे. शिवाजीराजांनी स्वतः, आज आपल्याकडे जर आपण साध्या जर गोष्टी बघायला घेतल्या तर आज आपल्याला शेतीला पाणी नाही. शिवाजीराजांनी त्यांच्या काळामध्ये बंधारे घातले. गड किल्ल्यांवर जा, आजही कुठल्याही गड किल्ल्यांवरती जा, तिथे तुम्हाला पाण्याची टाकी सापडतात. 1-2 नाही, टाकी सापडतात. काही भूगर्भाच्या आत असतात, काही भूगर्भाच्या वरती असतात. एकही पाण्याचं टाकं आज पाणी नाही असं बघायला लागत नाही. कुठे ना कुठेतरी गडावरच्या एखाद्या तरी पाण्याच्या टाक्यात पाणी असतंच. शिवनेरी किल्ल्यावरची टाकी बघा, सिंहगडावरची टाकी बघा. बरं, हे सगळे किल्ले जेव्हा आपण बघतो, हे सगळे दुर्गम किल्ले आहेत.
बरोबर आहे. मग हे सगळे किल्ले दुर्गम आहेत म्हणून तिथे जात नाही. आता तर तुम्ही रस्ते करायला लागले तिथे. किल्ला बांधकाम करताना त्यांनी बांधलेला कोयनेवरचा पूल जो पार गावाच्या इथे आहे तो अजूनही तसाच चालू आहे. कुठं साधा चिरा पण नाही पडलेला हो. आणि आपण इंग्रजांच्या काळातले पूल म्हणून दाखले देत असतो. लाज नाही वाटत? हे सगळे पूल ज्यांनी बांधले तो पूल बघा. त्या रडतोंडीच्या घाटावरनं उतरा. तो रडतोंडीचा घाट उतरताना बाबासाहेब इतके सुंदर वाक्य म्हणतात की रडतोंडीचा घाट म्हणजे काय कोणी विचारलं तर सायकल घ्या, त्या सायकल स्वाराला तिथे बसवा आणि ती सायकल त्या रडतोंडीच्या घाटाने उतरवा. त्याचं जे तोंड होईल ते रडतोंडी. किती सुंदर वर्णन आहे. तो उतरवून जायचा, त्यासाठी त्या अफजल खानाला पकडून आणायचा, त्याला विनवायचं, त्याला दाखवायचं, त्याला भासवायचं की मी घाबरलो. लोकांमध्ये आपल्याप्रती विश्वास, आपल्याप्रती म्हणजे स्वतः राजांबद्दल नाही, स्वतःप्रती विश्वास निर्माण व्हावा. या ज्या अफजल खान रूपी संकटाला आजपर्यंत जी संकटं येऊन गेलेली आहेत त्या सगळ्या संकटांना सगळ्यांना लोक इतके घाबरलेले होते की प्रत्येक वेळेस म्हणायचे अरे सुलतानी संकट आलं तर आता आपण काही जगत नाही, आपल्या घरादारावरती वरवंटा फिरणार. ही मनस्थिती झालेली असताना शिवाजीराजांनी सांगितलं की मला भवानी आईने दर्शन दिलेलं आहे आणि तिने सांगितलं की हा 32 दातांचा बोकड कापून मला दे. हे जेव्हा त्यांनी वर्णन सांगितलं, काही का असे ना खरोखर देवीने दर्शन दिलं न दिलं आपल्याला काय करायचं त्याच्याशी, तो वाद घालत बसायला महत्वाचा आहे का? त्या एका घटनेमुळे उभं राहिलेलं स्वराज्य बघा. 10 नोव्हेंबर 1659ला ज्या वेळेस अफजल खानाला फाडला शिवाजीराजांनी, त्याच्यानंतर अवघ्या 18 दिवसात स्वराज्याची सीमा पन्हाळ्याला पोहोचली आहे. 28 डिसेंबर 1659 हा पन्हाळा किल्ला जिंकला शिवाजीराजांनी आणि थेट विजापूरला धडका बसलाय. नेताजी पालकर थेट विजापूरवर चालून गेले होते. गोळकोंड्याची फौज नसती आली मदतीला तर विजापूर त्याच वेळेस उघडलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडल्या. हा इतिहास बघायचा आणि हा इतिहास बघताना डोळसपणे बघायचं की शिवाजीराजांची दूरदृष्टी कुठपर्यंत होती. आणि प्रत्येक वेळेसच काय तुम्ही धार्मिक उपदेश करून, प्रत्येक वेळेस तुम्ही सांगून समजवून ह्या गोष्टी घडत नसतात. काही वेळा तुम्हाला दंडुका हातात घ्यावाच लागतो, समोरच्याला जोडावंच लागतं आणि ते जोडण्याचं कारण संत कार्याचं आहे म्हणून शिवाजीराजे संत आहे. जसं मगाशी तुम्हाला मी उदाहरण दिलं की ज्या वेळेस तिथे अरबस्थानातली लोक तिकडे जाऊन सांगू लागली आणि ती सांगू लागली, तिकडनं येणाऱ्या लोकांचे लोंढे कमी व्हायला लागले म्हणून शिवाजी महाराज की जय. उगाच शिवाजी महाराज की जय म्हणून ओरडण्यात काही अर्थ नसतो. जेव्हा आपण आपलं मूल जेव्हा आग्र्याला बरोबर घेऊन जातोय त्याच्यासह पळून येणं, एकही सरदाराला काहीही न होता रघुनाथपंत कोरडे आणि रामचंद्र त्र्यंबकपंत डबीर हे सोडले तर कोणीही त्यांच्यामध्ये अडकलेलं नव्हतं तिथे. त्या दोघांना प्रचंड हाल झाले पण शिवाजीराजांनी त्यांची सुटका सुद्धा करून आणली. म्हणून शिवाजी महाराज की जय. जेव्हा भविष्य काळात कधीतरी औरंगजेब खाली उतरून येईल तेव्हा त्याच्यासाठी लढायला फक्त महाराष्ट्राची जमीन नाही तर अवघ्या दक्षिणेची एकजूट झाली पाहिजे आणि त्यासाठी मराठ्यांचं एक सत्ता केंद्र दक्षिणेत असलं पाहिजे. म्हणून दक्षिण दिग्विजय मोहीम काढून हा राजा जिंजी जिंकून आला. जी राजधानी पुढे चालली, छत्रपती राजाराम महाराज तिथे होते आणि ती राजधानी तिथे चालली. औरंगजेबाचं सैन्य स्प्लिट झालं, जेव्हा राजे नव्हते तेव्हा सुद्धा हे घडलं. म्हणून शिवाजी महाराज की जय. चमत्कार म्हणून बघायला गेलं तर काय गंमतच. याबरोबर चमत्कारामागे ह्याचा परिणाम तर बघा. आपण सगळ्या गोष्टी जेव्हा देवाच्या दृष्टिकोनातून बघायला लागतो तेव्हा आपलं शिक्षण कमी होऊन जातं. देव आहे तो करेल. शिवाजी जन्म आपण तो शेजाऱ्यांच्या घरात कशाला, माझ्या घरात का नाही जन्माला पाहिजे, जन्मालाच पाहिजे. त्यासाठी करणं काय गरजेचं आहे, गर्भसंस्कार करणं गरजेचं आहे. शिवचरित्र जर बाबासाहेब म्हणतात की मला 125 वर्षांचं आयुष्य हवंय शिवचरित्र ब्रह्मांडा पलीकडे नेण्यासाठी, तर आपला हातभार त्याला लागला पाहिजे. आपल्या आचरणातून आपण किल्ल्यांवर जातो तिथे काय टेप रेकॉर्डर घेऊन जाऊन पार्ट्या करायची जागा नाही ती.
तिथे जाऊन बघायला लागतं, शिकायला लागतं, अभ्यास करायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणून शिवाजी महाराज हे संत होते असं मी म्हणतो. का आपल्याला शिकवत नाहीत गुरु तेग बहादूर? का आपल्याला शिकवत नाहीत छत्रसाल बुंदेला? का आपल्याला बाजीराव म्हणलं की फक्त मस्तानीच आठवते, त्याच्या 39 लढाई आठवत नाहीत ज्या अमेरिकेत शिकवल्या जातात? आपल्या देशामध्ये नाही घडत ते. तर हे घडलं पाहिजे, हे घडलं पाहिजे. त्याच्यासाठी हा सगळा उहापोह. त्याच्यासाठी शिवचरित्र सांगा, ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या सांगा, 4 लोकांना सांगा. इतिहास पुढे गेलाच पाहिजे. कसा जात नाही? कारण आपण जाऊ देत नाही. मला काय पडलीये? शिवाजीराजे म्हणले असते, मला काय पडलीये? काय कमी होतं त्यांना? जहागीरदारांचा मुलगा. निवांत बसून आयुष्य काढलं असतं ना. पण वयाच्या 16व्या 17व्यापासून त्यांनी उभा केलेला जो काही उद्योगधंदा सुरू केला त्यांनी, तो सगळा त्यांनी वयाच्या 50 पर्यंत चालवला. म्हणून आज आपण इथे उभं राहून बोलतोय. तो राजा एकमेव असा आहे की ज्यांनी एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहून ठेवलेलं नाही. आणि आपण काय करतो? जेव्हा त्यांनी राज्याभिषेक शक सुरू केला होता तेव्हा त्यांना काय कमी होती? म्हणले असते शिवराज्याभिषेक शक सुरू करा म्हणून किंवा शिवाजी शक सुरू करा म्हणून. नाही, त्यांनी म्हणलं राज्याभिषेक शक सुरू करा. जेव्हा हिंदू कालगणनेनुसार जेव्हा गणना होत नव्हती, मुस्लिम तारीख जास्त समोर येत होती, मुस्लिम शब्द जास्त समोर येत होते. बायको हा शब्द मुसलमानी आहे. तेव्हा माझ्या राजांनी मराठी शब्दकोश निर्माण केलेला आहे. त्यांच्या आज्ञेनी रामचंद्र पंतांनी आज्ञापत्र लिहिलेलं आहे. ते आज्ञापत्र वाचलं ना, परवाच कुठली तरी एक गोष्ट आठवली. त्यामध्ये असं आलं होतं की एक कुठला तरी उंदीर घरात शिरला, त्याने ती वात पळवली, घराला आग लागली. शिवाजीराजांच्या आज्ञापत्रात जाऊन शोधा, त्यांनी लिहून ठेवलं रात्री वाती विझवून ठेवायत, नाहीतर उंदीर घेऊन जाण आणि नुकसान होईल. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करून ठेवल्या. बरं, तो मनुष्य काय एकटा होता का? त्याच्याबरोबर त्यांनी सगळ्यांना शिकवत नेलं ना. गड किल्ले कसं बांधायचे. आपण गड किल्ले जाऊन बघतो, अभ्यास करताना काय करतो? ऐक, केवढा उंच गड आहे. राजगड दुरून बघूनच भीती वाटायला लागते. औरंगजेबाच्या सैन्याला पण वाटली होती. त्याचं टोक स्वर्गात घुसलंय असं ते लिहिलेलं त्यांनी. आणि त्याच्या भाराने पृथ्वी दबली गेलेली आहे असं लिहिलेलं आहे त्यांनी. तोरणा बघितलं तर धडकीत भरते. मग सालेल मुरेलची बातच कशाला करा? ह्या सगळ्या गोष्टी जर माझा राजा करतो, तो गड किल्ले बांधताना तुम्ही जुने किल्ले बघा जे राजांनी बांधलेले नाहीत आणि राजांनी बांधलेले किल्ले बघा. त्याच्यामधला सर्वात मोठा पहिला फरक तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही गडाकडे चालत जाताय ना, तेव्हा गडाची तटबंदी ही नेहमी तुमच्या उजव्या दिशेला आहे. काय कारण असेल? उगाच नाहीये. कारण तलवार ही शक्यतो किंवा सहसा बहुतेक लोकांच्या उजव्या हातात असते आणि ढाल जी असते ती डाव्या हातात असते. आणि जर तुम्ही गडावरती स्वारी करायला जाताय आणि ढाल जर म्हणजे जर तटबंदी तुमच्या डाव्या बाजूला असेल तर तुम्ही सहजच वाचू शकताय ना ढालीच्या कवचामुळे. पण राजांनी ते हेरलं आणि त्यांच्या सगळ्या किल्ल्यांच्या तटबंदी ज्या आहेत त्या तुम्हाला बहुतांश वेळेला उजवीकडे दिसतील. कारण त्यातून मारणं सोपं आहे ना. येती जाती बुरुज, येती जाती रस्ते, येती जाती जे काय आहेत ते पुढे देऊन गडाचा दरवाजा बांधावा, गोमुखी दरवाजा. त्यामुळे होतं काय, एक तर मार्ग चिंचोळा, त्यातून गडाचा दरवाजा दिसत नाही. बरं, दिसायला लागलं की जे गडाच्या तोंडासमोर दारासमोर उभी माणसं आहेत त्या माणसांना सगळीकडनं घेरणं सोपं होतं. कमीत कमी सैन्यानिशी जास्तीत जास्त सैन्याचा पराभव, नुसताच नाही संपूर्ण पराभव करण्याचं तंत्र शिवाजीराजांनी विकसित केलं. इतर वेळी मोगली फौजा ज्या काही येत असत किंवा कुठलीही फौजा येत असत, त्यांचा तो काय राजा असे, सेनापती असे, सरदार काय असे, तो काय सांगत असे, जिंकलत ना आता लुटा. लूट व्हायची, मारामाऱ्या व्हायच्या, कारण त्यांना काहीच नाही, लुटायचं जे मिळते आपलं. पण शिवाजी राजा हा माझा पहिला असा राजा आहे की ज्यांनी पगारी फौज ठेवली. सैन्याला पगार द्यायला लागले, मग कशाला लुटायला जाते कोण? ह्या गोष्टी जेव्हा घडायला लागल्या तेव्हा बदल घडू लागला.
ह्या सगळ्या गोष्टींमधून जेव्हा शिवाजीराजे समजतात तेव्हा समजतं की हे नॅशनल कॅरेक्टर आहे. आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे त्याचा, नुसता महाराष्ट्र पातळीवर नाही, अवघ्या देश पातळीवर पाहिजे. कारण या शिवाजीराजांच्यामुळे औरंगजेबाच्या साम्राज्याला तडे गेलेत, मोठमोठे तडे गेलेत. कधीतरी जेव्हा आपलं सुंदरसं छानसं मन असतं की नाही, ते मन जेव्हा शिवनेरीवर जातं तेव्हा आपण शिवबा अशी हाक मारतो. त्या गडांवरती शिवाजीराजे लहानाचे मोठे झालेत, ते बाल आहेत. आज जवळजवळ 350-400 वर्षांनंतर सुद्धा आपण शिवाजीराजांना ओळखतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांच्या यशोगाथा गातो. तेव्हा त्या किल्ल्यावर गेल्यानंतर आपण शिवाजीराजांचा उल्लेख असा शिवबा म्हणून करतो. ते मन जेव्हा हळूहळू हळूहळू पुण्याच्या परिसरात येतं, पुण्यातून जेव्हा रायरेश्वराकडे जातं तेव्हा शिवबा राजे असं म्हणलं जातं. तिथे मग अमीनाची दैना उडालेली असते. पुढे जेव्हा फतेखानाची फौज चालून येते तेव्हा त्या फतेखानाच्या फौजेला मारायला म्हणून शिवाजीराजे जेव्हा पुरंदरावर जाऊन बसतात आणि तिथे दगडधोंड्यांच्या पावसामधून त्या फतेखानाचा पराभव होतो, त्याला मारायला जाणारे बाजी काका, बाजी पासलकर हे धारातीर्थी पडतात. ते धारातीर्थी पडलेले हे पहिले बाजी. दुसरे बाजी पावनखिंड, तिसरे बाजी मुरारबाजी. हे सगळे बाजी परत परत जन्माला आले. तो कशासाठी आले? कारण स्वराज्यासाठी आले. प्रत्येक जण मरताना किंवा प्रत्येक जण मोहिमेवर जाताना राजांना हेच म्हणत असेल ना, हा निखारा, हे तुळशीपत्र, बोल राजा, याच्यातलं माझ्या संसारावर काय ठेवू? या सगळ्या गोष्टी जेव्हा राजांनी त्यांच्या सैन्याला चेतना दिलेली आहे, त्या चेतना दिल्यासाठी म्हणूनच हे लोक उभे राहिले, कारण ते स्वराज्यासाठी जडलेत. ते स्वराज्यासाठी झटलेत, एकच ध्येय घेऊन जगलेत की नाही, मला हे स्वराज्य उभं करायचंय. कुसुमाग्रजांची निर्धार कविता आठवा. उठे छावणी घरोघरी. शिवाजीराजांनी कुठल्याही माणसाला जवळ करताना त्याची जात पात धर्म बघितलेला नाही, त्याची योग्यता बघितली. म्हणून सगळेच उठले. म्हणून तर म्हणतात ना कुसुमाग्रज की उठे छावणी घरोघरी, रणफंदीची जात आमोची, कोण आम्हा भयभीत करी. ही त्यांची कविता, निर्धार कविता. वाचा. रामदास स्वामींनी लिहिलेलं निश्चयाचा महामेरू वाचा. शिवाजीराजे ज्यांना कळतात त्यांनी वाचावं, ज्यांना कळत नाही त्यांनी कळण्यासाठी वाचावं. शिवाजीराजे कळले ते सांगणारे मला भेटावेत. कोणालाच कळत नाही, प्रत्येक जण झापडातून बघतो. आपण महाराष्ट्रापुरतं सीमित करून ठेवलंय. बाहेरच्या देशातले लोक म्हणतात शिवाजी जर आमच्या राज्यात किंवा आमच्या देशात जन्माला असता तर आम्ही पृथ्वीवर राज्य केलं असतं. इंग्रज म्हणतात बरं झालं समुद्रावरती शिवाजीराजे नाही जन्मले, नाही तर आम्ही कधीही भारतात येऊ शकलो नसतो. हे पोर्तुगीज जेव्हा शिवाजीराजे होते तेव्हा त्यांच्या विनाकारण वेगवेगळ्या प्रकारे यांना छळवणूक कोकणातल्या लोकांची चालायची, आणि ती चालणारी छळवणूक बंद व्हावी. कारण ते काय करायचे, इकडनं मीठ घ्यायचं, ते बनवायचं आणि ह्याच लोकांना जाऊन परत विकायचं. त्यातून फार फायदा व्हायला लागला. शिवाजीराजांना जेव्हा ते कळलं तेव्हा शिवाजीराजांनी त्यांनी आणलेल्या मिठावरती आयात कर, इम्पोर्ट ड्युटी त्यावेळेस बसवली आहे. त्यामुळे ते मीठ झालं महाग. त्यामुळे आपण जे आत्ता म्हणतो ना लोकलला व्होकल करा, ते त्यावेळेस त्यांनी केलेलं आहे. आणि मग साहजिकच आहे पोर्तुगीजांचं मीठ कमी झालं. न लढता पोर्तुगीजांना हरवलं, म्हणून शिवाजी महाराज की जय. उठसूट आरडाओरडा करत बसायला शिवाजी महाराज नव्हते. ह्याच पोर्तुगीजच्या सत्तेला पूर्णतः उखडून टाकण्याचा एक कमाल डाव शिवाजीराजांनी टाकला होता. दुर्दैवाने तो फसला. कारण त्यांचे सगळे सैनिक, त्यांचा जो काही वकील होता तो पोर्तुगीजांच्या गोव्याच्या व्हाईसरायनी पकडला आणि तो डाव फसला. नाहीतर तो गोवा केव्हाच मुक्त झाला असता.
इंग्रजांनी जेव्हा ते भेटायला आले तेव्हा त्यांच्या अटींमध्ये असं लिहून ठेवलं की या गोष्टी आम्हाला हव्या आहेत. त्याचबरोबर शेवटची अट त्यांनी अशी त्या ह्याच्यात लिहून ठेवली होती. राजांना अशी ती अट त्यांनी सांगितली की तुमच्या देशात, तुमच्या राज्यात आमचं चलन चालावं. शिवाजीराजेने तेवढं एक खोडून बाकी सगळ्या अटी मंजूर केल्या. म्हणून शिवाजीराजे नॅशनल कॅरेक्टर. ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. शिवचरित्र सांगायला बसलो, शिवचरित्र सांगायचं झालं तर मग आपण एक वेगळी स्वतंत्र त्याची व्याख्यान मला तयार करू, त्याच्यामध्ये शिवचरित्र सांगेन. आजचा आपला विषय नॅशनल कॅरेक्टरचा आहे. शिवचरित्राच्या अनुषंगाने तो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. जेव्हा ही गोष्ट घडत होती ना, जेव्हा शिवाजीराजांचं वय होतं ना, किती असेल, 29 वर्ष, जेव्हा ते अफजल खानाला जाऊन भिडलेत. आणि नुसतेच भिडले नाही, तेव्हा त्यांची पहिली पत्नी सईबाई साहेब या आजारी आहेत. आणि 15 मे 1657 संभाजीराजांचा पुरंदरावर जन्म झालाय. त्याच्यानंतर सईबाई साहेबांना आजार आला. त्यानंतर 2 वर्षांनी त्या गेल्या. ते दुःख बाजूला ठेवून शिवाजीराजे मोहिमेवरती अफजल खानाला म्हणून भिडायला गेलेत. बरं, अफजल खान काय सोपा होता का? नाही. लोखंडाची पार हाताने वाकवत असे तो, 6-6.5 फूट उंच. आणि ह्याच अफजल खानाने शिवाजीराजांचे थोरले बंधू संभाजीराजांना कनकदुर्गाच्या वेळेत तिथे मारलेलं आहे. जेव्हा शिवाजीराजे निघाले तेव्हा आऊसाहेब काय म्हणतात? संभाजीचे उसने घेणे. अजब आहे ना ही मायलेकाची जोडी. आणि आपल्या आईसाठी म्हणून हात गेला सुद्धा राजा. रायरेश्वरावरती शिवबाराजे झाले, प्रतापगडावरती फाडल्यानंतर शिवाजी राजे झाले. आणि मग तुम्ही जसे हळूहळू फिरत फिरत येता की नाही, तेव्हा तुम्हाला हळूच एखादा दिसतो चुकून माकून दिसणारा रायगड. राजगडाच्या बालेकिल्ल्यावर बसा, तिथून तुम्हाला रायगड दिसतो. त्या रायगडावरती हळुवार मन पोचलं की तुम्ही म्हणता महाराज, छत्रपती. तेच मन हळुवारपणे तुम्ही कधी दिल्ली, मथुरा, आग्रा फिरायला गेलात, नका जाऊ ना इतक्या दूर, पन्हाळ्यावरती आलात की ते मन पोटातून आर्त हाक मारतं, आबासाहेब. आणि 3 एप्रिलला एक छोटासा हुंदका आणि अवघा महाराष्ट्र टाहो फोडतो. राज, इतक्या लवकर का गेला सा? ह्या गोष्टींमधून हे सगळं हे मनुष्य स्वभाव आहे. रायगड हा इतका सुंदर बांधलेला किल्ला त्याहून उत्कृष्ट राजगड आहे. हे जे राजगड आणि रायगडावरती जातात त्यांना कळेल की मी हे असं का म्हणतो. आवडीचा किल्ला कोणालाही विचार, राजगड सांगेल. शिवतीर्थ म्हणून रायगड. शिवाजी राजांना रायगडाने रडतानाही पाहिलंय हो. आऊसाहेब गेल्या असतील तेव्हा त्या शिवबाचं मन किती हळवं झालं असेल. ज्या आधी जेव्हा 1664च्या सुमारामध्ये जेव्हा होदिगेरेच्या इथल्या एका अरण्यामध्ये एका घोड्याचा पाय कुठल्या तरी वेलींमध्ये अडकळून एक व्यक्ती पडली, पडल्यावरती ती गतप्राण झाली. ती व्यक्ती त्यांची वडील म्हणजे शहाजीराजे. ती गोष्ट कळताना जेव्हा शिवाजीराजे सुरत लुटून येत होते तेव्हा ते इथे आपल्या मागे पुण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या अजिवलीच्या राईमध्ये थांबलेले असताना त्यांना जेव्हा ती बातमी कळते तेव्हा त्या अजिवलीच्या राईपासून दौड मारत राजगडावरती येऊन आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारा जो राजा होता तो शिवाजी राजा माणूस होता. कल्पना करा नुसती की हे सगळं तुम्हाला समोर दिसायला लागतं. आणि म्हणून शिवाजी महाराज हे नॅशनल कॅरेक्टर होते. इतकं सोपं नाहीये ते शिवचरित्र अभ्यासणं करणं. मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही हे मी पहिल्यांदा सांगतो. मी इतिहासाचा चाहता आहे. मला तो भयंकर आवडतो. आणि जो आवडतो, जो पटतो, तो लोकांना सांगायलाही आवडतो. या सगळ्या गोष्टींमधून जेव्हा शिवाजी राजांचं जे आपण मगाशी म्हणतो तो अफजल खान जेव्हा स्वारी करून आला त्यांनी काय काय नाही केलं. त्यांनी सगळे प्रकार करून झाले की त्या शिवाजीला, अफजल खान म्हणतोय ना म्हणून शिवाजी हा एकेरी उल्लेख करतोय मी, त्या शिवाजीला मोकळ्या मैदानात आणण्यासाठी त्यांनी भयंकर प्रयत्न केले. देवळं फोडली, देव फोडले,
जिथे चल अचल मूर्ती असतात तिथल्या अचल मूर्ती घेऊन लोक पळून गेले, म्हणजे अहो देव पळाले आपले. तिथे आल्यानंतर त्यांनी मिनतवाऱ्या की नाही मी घाबरलोय असा दिखावा निर्माण केला. सर्वात मोठा गनिमी काव्याचा हा आविष्कार आहे. गनिमी कावा म्हणजे मारून पळून येणं एवढंच नाही, बुद्धिबळ मंत्रयुद्ध ज्याला म्हणतात ना ते. हे मी घाबरलोय, मला जमत नाही, तुमचा माझ्या वडिलांशी चांगला संबंध आहे, तर तुम्ही असं करा, माझ्या ज्या चुका झाल्या त्याला मी तुम्हाला काही सामोरा येऊ शकत नाही, तुम्हीच या आणि माझा हात पकडून माझा कान पकडून मला घेऊन चला, मी येतो तुमच्याबरोबर. असं सांगून शिवाजीराजांनी आणि त्यांच्या वकिलांनी त्या अफजल खानाला घोळात घेतलं. टप्प्याटप्प्याने तो वाईचा पासून निघून रणतोंडीच्या घाटाने उतरून पार गावात आला. भेटायचं ठिकाण कुठलं ठरलं? आता इथपर्यंत तर आलो ना, मग आता इथं तर ये भेटायला. नाही. का नाही जायचं? कारण सैन्य केवढं आहे. मग अशा ठरलं की शिवाजीराजांनी 10 लोक घेऊन उतरायचं आणि अफजल खानाने 10 घोडी घेऊन चढायचं आणि एका मधल्या टेपाडावरती भेट ठरली. शामियाना सजला. शामियाना सजल्यानंतर पुढे काय घडलंय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तिथंच थांबले का होते? नाही. जेव्हा आपण प्रतापगडावरनं आपल्याला महाबळेश्वरची जेव्हा रांग दिसते ना, त्या रांगेवरती जेव्हा हा रणतोंडी घाट उतरून आला तेव्हा हे लोक बाकीच्या बाजूने जाऊन चढून उभे राहिले, नेताजी, पालकर आणि हे सगळे. माझं काहीही झालं तरी चालेल, बाल संभाजीला गादीवर बसवून आऊसाहेबांच्या सल्ल्याने राज्य करावं हे त्यांनी आधीच सांगून ठेवलं. तोफेचे आवाज झाले की झोडायचं. हंबीरराव मोहितेंनी त्या लढाईमध्ये एकाच लढाईमध्ये 600 लोक कापली आहेत. असा पराक्रम करणारे ते एकमेव आहेत. म्हणून त्यांच्या तलवारीवरती 6 चांदीचे शिक्के आहेत आणि ती तलवार प्रतापगडाच्या भवानी देवळामध्ये आजही ठेवलेली दिसते. त्या शिक्क्यांसहित एका लढाईत 100 मारले की तो शिक्का पडायचा, अशी एकाच लढाईत 6 शिक्के मिळवणारे एकमेव हंबीरराव मोहिते, जे पुढे सरनौबत झाले. ही सगळी परंपरा आहे आपल्याला. प्रतापगड बघायचा, शिवप्रताप दिन साजरा करायचा. कशाला करायचा? कारण मला समजलं पाहिजे की माझा राजा किती मोठा होता म्हणून तो साजरा करायचा. हा इतिहासाचा वारसा पुढे चालत राहिला पाहिजे म्हणून साजरा करायचा. गंमत म्हणून साजरा करायचा नाही, पार्टी म्हणून साजरा करायचा नाही. तो त्याच्या मागे एक अनुष्ठान आहे, त्याच्यासाठी तो साजरा करायचा. आणि हे घडलं 10 नोव्हेंबर 1659 जेव्हा ते घडलं. त्याच्यानंतर महाराजांनी सगळे किल्ले जिंकत 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 ते पोचले पन्हाळ्यावर. पन्हाळ्यावरती विजापूरकरांची फौज आली आणि त्या फौजेला सुद्धा उघड मैदानात झोडलंय शिवाजीराजांनी. सगळे सरदार होते, गोदाजी वाघ, भीमाजी जगताप, नेताजी पालकर, खुद्द शिवाजी राजे हे त्या लढाईत उघड लढाईत त्यांनी समोरच्या माणसांना, सैन्याला झोडलंय. फक्त एवढंच बाकी होतं त्या सैन्यामध्ये करायचं. जेव्हा लढाई जुंपली की नाही तेव्हा विजापूर सैन्य फक्त एवढाच विचार करत होतं, इकडे बघत होतं तिकडे बघत होतं, पहिलं कोण पळत आहे. पहिला पळाला की हे सगळे पळाले. 10-12 हजाराची फौज पळत सुटली परत विजापूरला. आणि हे घडल्यानंतर की आता थांबवायचं कसं ह्याला, म्हणून कर्नूलवरनं जेव्हा सिद्धी जौहरला आणलं, त्याच्याशी लढाईची जी काही बेत ठरला तो बेत शिवाजीराजांनी का पन्हाळा निवडला? भरपूर वेळ होता ना. आता काय आजच्यासारखं तर नाही ना की आला विमानातून पटकन बसला इकडे उतरला, असं नाहीये ना. त्याला वेळ तर लागणारच. मग तो कसा आला, काय आला, मग तो येईपर्यंत शिवाजीराजे पन्हाळ्यावरच का बसले, ते परत राजगडी का नाही आले? शिवाजीराजांच्या सगळ्या मोहिमांचा तुम्ही नीट विचार केला तर तुम्हाला हे दिसून येतं की शिवाजीराजांनी त्यांच्या सगळ्या मोहिमा स्वराज्याच्या सीमेवरनं लढल्या. कारण आपल्या रयतेला त्रास नको. फक्त एकच व्यक्ती आत घुसली आणि तिचं काय झालं, ती डाव्या हाताची 3 बोटं गायबच झाली. शाहिस्ते खान. ते सुद्धा का घुसला? कारण त्यावेळेस शिवाजीराजे अडकून पडलेले होते. शाहिस्ते खान जेव्हा येत होता तेव्हा तो काय सहजासहजी आलाय का? नाही. आपला मुलगा
विचार करा हा, साधारणतः जून जुलै किंवा ऑगस्ट फार फार तर 1659चा सुमार, तेव्हा शिवाजीराजे निघून प्रतापगडावरती गेले असतील. तेव्हापासून ते पुढच्या वर्षीचा आषाढ उगवेपर्यंत, म्हणजे परत जवळजवळ 8, 9, 10 महिने किंवा 12 महिने, म्हणजे जवळजवळ वर्षभर तर गेलंच असेल, वर्ष सव्वा वर्षाचा कालावधी तर गेलाच असेल. तेवढं वर्ष ही मायलेकरं एकमेकांपासून दूर आहेत. जिजाऊसाहेब तिथे राजगडावरती आणि शिवाजीराजे प्रतापगड आणि त्यांच्या अशा मोहिमा करत करत पन्हाळ्यावरती जाऊन थांबले. पण नुसतेच थांबले का नाही, ते अडकले. ते जेव्हा अडकले तेव्हा सिद्धी जोहरचा वेढा कसून, तो मोठा सेनानी आहे, मोठा दिलदार आणि एक मोठा शूरवीर योद्धा आहे तो. त्यांनी पन्हाळ्याचा वेढा व्यवस्थित सख्तपणे चालवला होता. बरं, अंदाज असा होता की जेव्हा पाऊस पडायला लागेल तेव्हा वेढ्यात ढिलाई निर्माण होईल. पण पाऊस पडायला लागल्यानंतर या पठ्ठ्याने काय केलं, नारळांच्या झावळ्यांची छतं निर्माण केली आणि वेढा अजून ताकदीने चालवायला लागला. मग आता मात्र इथून पळून जाणं गरजेचं आहे. आणि केवळ या धामधुमीचा फायदा घेऊन शाहिस्तेखान पुण्यात येऊन पोहोचला. तो सहजासहजी पोहोचलेला नाही. आऊसाहेबांकडे जी राखीव फौज होती ना, त्या फौजेने त्या गराडीच्या खिंडीत त्याला एवढा जोडलाय की त्याला कळलं होतं की हा आपल्याला मुलूक परवडणारा नाही, आपण शांतपणे करू. आणि त्यांनी चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला. चाकणचा किल्ला ज्यांनी ज्यांनी बघितला, आता तो दिसत नाही, हा भाग निराळा, एका दुसरा बुरुज दिसतो फार फार तर, पण तो छोटासा किल्ला, शनिवारवाड्यापेक्षा लहान असेल तो. गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि जमिनीवरचे किल्ले, त्यातला हा जमिनीवरचा किल्ला. तिथं त्या फिरंगोली नरसाळ्यांनी त्याला 45 दिवस झुंजावलाय. एवढीशी छोटीशी गढी, म्हणजे तो आगणचा किल्ला, संग्रामदुर्ग असं नाव पडलं त्याला, तो झुंजावलाय. तिथंच त्यांना कळवलं, अरे शिवाजीराजांनी फक्त शिवाजीराजे मला मोठं करा म्हणून नाही केलं, आपल्या अवतीभोवती सगळ्यांना त्यांनी मोठं केलंय. त्यांचा प्रत्येक वीर, प्रत्येक सरदार हा स्वतंत्र फौज होता असं मी म्हणेन. आणि ते नुसते म्हणून जे आहे, म्हणून ते काही तुमचे मॅनेजर नव्हते शिवाजीराजे, ते तुमचे लीडर होते. तो ते स्वतः लोकांना करून दाखवत. उदाहरण, लीडर लीड्स फ्रॉम द फ्रंट, ते करून दाखवत होते. त्यांच्या प्रत्येक मोहिमाकडा, प्रत्येक शाहिस्तेखानाला मारायला म्हणून सुद्धा त्यांनी स्वतः उडी घेतली ना. त्यांनी जेव्हा ती उडी घेतली त्यावेळेस कसं झालं होतं की अरे बापरे, आता कसं करायचं. 75,000 फौज होती पुण्याच्या अवतीभोवती, 4 गावं पसरली होती अशी. तर जेव्हा त्या वेढ्यात उठायचं, म्हणजे त्या शाहिस्तेखानाला आता जोडायचं, कारण एकाच वेळेस 2 ठिकाणी लढाई करता येणार नाहीत, आपलं राज्य लहान आहे, हे जेव्हा त्यांना माहीत होतं तेव्हा त्यांनी पन्हाळा सोडायचा निर्णय घेतला. आणि पन्हाळ्यातून पळून जाण्यासाठी त्यांनी आपले हेर पाठवल्यानंतर त्यांनी वाट शोधून काढली. शोधून काढल्यानंतर त्यांनी 600 निवडक लोक घेतले. ते सगळेचे सगळे हिरडस मावळातले बाजी प्रभू देशपांडेंचे सरदार, यांच्या सरदारकीमध्ये असलेले सगळे त्यांचे मावळे, हिरडस मावळे होते. आणि त्यांनी या 600 जणांसकट निघायचा बेट ठरला. आणि बेट ठरल्याबरोबर जेव्हा ते मंडळी, आज जे आपला दिंडी दरवाजा आहे ना पन्हाळ्याला, इथून पुढे मसाई पठार दिसतं, मग मसाई पठारावरनं तो रस्ता जातो, 50 किलोमीटरचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरनं जेव्हा ते गेले तेव्हा एका मधल्या ठिकाणी, पण जाताना मला असं वाटतं की जेव्हा ते जात असतील ना, तेव्हा दिंडी दरवाजातून बाहेर पडताना राजांनी एकदा तरी मागे वळून नक्की पाहिलं असेल पन्हाळ्याला येतो म्हणून मुजरा करायला. पन्हाळा त्यांना काय म्हणलं असेल त्यावेळेस, सुखानी जा, असे 56 सिद्धी जोहर मी एकाच वेळेस अंगावर घेऊ शकतो, हा आता एकटाच आहे, असं ते म्हणले असतील. पन्हाळा त्यांना असं म्हणला असेल. आणि मग राजे पुढे गेले. पुढे गेल्यानंतर काही वेळानंतर कळलं, जेव्हा वेढा उल्लंघला, त्या उल्लंघल्यानंतर बाहेर जी काही गस्ती पथकं फिरत असतात त्याच्यापैकी एका गस्ती पथकाला कळलं की इथून कोणतरी जात आहे. बरं, जात आहे ते पालखीतून जात आहे, म्हणजे शिवाजीराजे आहेत का. मग त्यांनी ती लगेच बातमी सिद्धी जोहरला पोचवली की असं झालं म्हणल्याबरोबर सिद्धी जोहरला सुचेना काय झालं, आता काय करावं. कारण त्याला पुढचं सगळं चित्र दिसलं की आता काय होणार, विजापूर दरबारामध्ये नाचक्की होणार, यांनीच काहीतरी पैसे खाल्ले, यांनीच काहीतरी फितुरी केली म्हणून आपलाच खून पाडणार.
पुढे तसंच झालं, त्याला विषप्रयोग करून मारण्यात आलं. पण हे सगळं त्याला दिसायला लागलं आणि दुसऱ्या क्षणाला त्यांनी असं ठरवलं की नाही, काय जाणो, शिवाजी अफवा उठवण्यात प्रसिद्धच आहे. अशीच एक अफवा उठवली असेल, कोणीच गेलं नसेल, काहीतरी भलतं चित्र निर्माण केलं असेल, हा वेळा अजून सक्त केला, अजून सक्त केला. आणि म्हणून आपण जे म्हणतो ना, आपल्याकडे प्लॅन बी पाहिजे, तसा राजांकडे पण होता. बघितलं, ती पालखी आडमार्गाला गेली, दुसरी पालखी त्या मार्गावरनं चालू लागली. त्या दुसऱ्या पालखीमध्ये जी व्यक्ती बसली होती तिचं नाव शिवा काशीद. काय माणसं आहे तो ही, माहिती आपण मरणार आहे तरी जात आहे. वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. हे कुठल्याही गोष्टीचा ध्यास वेळ लागला पाहिजे तुम्हाला. म्हणून अब्दुल कलाम आपले जे राष्ट्रपती होते ते काय म्हणायचे, तुम्ही स्वप्न बघा, मोठी मोठी स्वप्न बघा. ड्रीम्स आर नॉट दोज हू लेट यू स्लीप, ड्रीम्स आर दोज विच डोंट लेट यू स्लीप. स्वप्न तुम्ही जी नाही बघत, जी तुम्ही झोपेत बघता, स्वप्न ती बघा जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत. ते वेळच आहे ना. ह्या सगळ्यांना स्वराज्याचं वेळ लागलेलं होतं. आपल्याकडे भागवत धर्माची एक प्रथा आहे. जेव्हा वारकरी जातात, सगळेजण आषाढीला पंढरपूरला भेटायला जातात, पंढरीला. त्याच आषाढामध्ये ही धारकऱ्यांची दिंडी निघाली होती राजांना घेऊन. एक वारकऱ्यांची दिंडी आणि एक धारकऱ्यांची दिंडी. आणि हे सगळे निघाले आणि रस्ता पुढे चालायला लागले, आडमार्गाने पळायला लागले. बरं, पालखीतून जायचंय म्हणजे पालखी थांबवणं तर शक्य नाही. म्हणजे पालखीचा खांदा जर बदलायचा झाला तर तो सुद्धा धावतच बदलायचा. किती कठीण काम आहे. धो धो पडणार पाऊस बघितलाय का कधी सह्याद्रीतला पाऊस? इतका धो धो पडतो ना की पाय ठिकत नाही, समोरचं दिसत नाही, कानामध्ये ताशे वाजतात. अशा धो धो पावसामध्ये ही मंडळी शिवाजीराजांना पालखीत घालून, पालखीचं तर वजन आहेच, शिवाजीराजांचं वजन आहे, त्यांना घेऊन पळताय. बरं, दमला जो पालखीला हात देणारा भोई असतो तो दमला की दुसऱ्याने पकडायची. बरं, ती पालखी थांबवायची नाही, पळतानाच पकडायची. हे सगळं कळतंय आणि हे सगळं राजे बघतायत की मला वाचवायचं, माझ्यासाठी म्हणून ही इतकी मंडळी किती कष्ट सहन करतायत, यांचे उपकार कसा विसरू मी. कुणातरी आईच्या मुलाचं, कुणाच्या तरी पत्नीच्या नवऱ्याचं, कुणाच्या तरी लेकीच्या बापाचं, कुणाच्या तरी लेकाच्या बापाचं, कुणाच्या तरी मुलाचं रक्त शिंपून जे उभं राहिलं ते स्वराज्य. म्हणून स्वराज्याचा रंगाचा जो झेंडाचा रंग आहे तो भगवा आहे. उगाचच भगवा नाही केलेला. समर्पण, सर्वोच्च बलिदान जे आज आपल्या सैन्यामध्ये सांगितलं जातं त्याला सुद्धा हेच म्हणतात की जेव्हा तुम्हाला वीरमरण येतं ते तुम्ही तुमच्या देशासाठी केलेलं असतं सर्वोच्च बलिदान. ते बलिदान असंख्य नामी अनामी लोकांनी करून ठेवलेलं आहे. आपल्याला काही हाताच्या बोटावर बोलण्या इतके माहिती. कित्येक सैनिक मेलेले. ती पन्हाळा तो पावनखिंडीचा एकदा रस्ता कापा, पायी पायी जा. तो जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला कळेल. आत्ता जाताना, पावसात जाताना जितके कष्ट पडतात ते तुम्हाला सुसह्य वाटायला लागतील जेव्हा तुम्ही हे आठवायला लागाल. आणि म्हणून इतिहास सांगायचा, म्हणून इतिहासाचा प्रसार करायचा. करा ना, तुम्हाला जे वाटेल ते सांगा. इतिहासामध्ये चंदनही आहे, कोळशेही आहेत, उगाळायचं काय तुम्ही ठरवा. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडल्या, जेव्हा शिवाजीराजे पुढे निघाले, तो शिवा काशीद त्या पालखीत बसून निघाला. ती पालखी पकडली गेली, ती पालखी परत आली. परत आल्यानंतर फाजल खानाने ओळखलं, अरे हा तर शिवाजी नाही. आता पंचायत. कपाळाला हात मारून बसायची वेळ आली असेल त्या सिद्धी जौहरवरती, तो बसलाही असेल, पण त्यांनी त्या फाजल खानाला परत हुकूम सोडला की जा, ते अजून दूर गेलेले नसतील, त्यांना जाऊन पकड. पहिली झुंज झाली. त्या झुंजीमध्ये शिवाजीराजांनी भाग घेतलाय. ती झुंज झाली पांढरपाण्याला. तिथे झुंज झाली, हल्ला परतवला गेला आणि मग बाजीप्रभूंना कळलं की हे आता योग्य नाही, हा हल्ला परत येणार. शिवाजीराजांना जर वाचवायचा असेल तर गनिमी काव्याचा अजून एक आविष्कार सादर केला गेला पाहिजे आणि यासाठी शिवाजीराजांनी गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हट्टानी आणि अखेरीस स्वतःच्या वयाचा फायदा घेऊन शिवाजीराजांना हुकूमच सोडला असेल जणू काही, राजा आता तू जा, मी सांभाळतो.
जेव्हा तू जा बरं, शिवाजीराजांना काही वाटलं नसेल का बाजी काकांबद्दल? 55चं तर वय नक्की असेल त्यांचं त्यावेळेस. वय वर्ष 55. हा माणूस चालत आलेला आहे पन्हाळ्यापासून पांढरपाण्यापर्यंत, आणि तो सांगतोय की राजा आता तू जा. ते म्हणतात नाही मी नाही जाणार. तेही हटून बसले. मग त्यांनी वयाचा फायदा घेऊन राजांना विनवलं, अखेरीस हुकूम सोडला असेल की राजा आता तुम्ही जाणे, आणि विशाळगडी पोचवल्यावरती तुम्ही पोचा, तोपर्यंत मी ही खिंड लढवतो. आणि ही खिंड जेव्हा मी लढवतो त्यावेळेस तुम्ही, म्हणजे राजे तर म्हणत नाही तुम्ही पण यायचं पटकन, मी पोचता क्षणी तुम्ही यायचं. कळणार कसं? होते का मोबाईल फोन तेव्हा? हा मी पोचलो ये. गडावर तुम्ही पोचाल राजे, तेव्हा विशाळगडावरून भांडी वाजवणे म्हणजे तोफा डागणे, गडावरनं भांडी वाजवणे, आणि त्या वाजवल्यावर तर आम्ही लगेच निघून येतो. कोण करतं असं? हे जे कोणी सगळे सैन्य मावळे आणि हे जे काय आपले सरदार मंडळी आहेत ना, ही सगळी या कलियुगातली मृत्युंजय आहेत. मग ते पोचले असतील गडावरती, पोचल्यानंतर त्यांनी तिथून भांडी वाजवली, तोपर्यंत ह्या माणसांनी खिंड लढवली अवघ्या 300 लोकांसहित. खच पडला असेल, जखमा झाल्या असतील, अंगावर होणारी नवीन प्रत्येक जखम ही त्या आधी झालेल्या जखमेला अधिक खोलवर भेदत असेल, तरीही हे लढत होते. कुठून आली शक्ती? रुद्रभैरवच होते ना हे सगळे. आणि मग त्यांनी जेव्हा भांडी वाजली त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आता माघार घ्यायची. पण ती भांडी वाजल्याचा आनंद इतका की 2 हातात तलवार घेऊन आपल्या भोवती तेजोवलय निर्माण करणाऱ्या बाजीप्रभूंना एक गोळी लागली. बाजीप्रभू तिथे वीरमरण त्यांनी पत्करलं, आणि आपल्या भावाचा तो देह पडताना त्याला सावरायला म्हणून धावणारे फुलाजी प्रभू, त्यांना ही गोळी लागली, तेही पडले. ही 2 मंडळी, हे 2 भावंड, आपला मोठा भाऊ गेला त्याच्या पाठीपाठी फुलाजी प्रभू पण गेले. उरल्या सुरल्या मावळ्यांनी त्यांची ती निष्प्राण झालेले देह उचलले, विशाळगडाकडे निघून गेले. तिथे आज त्यांच्या समाध्या आहेत. शिवाजीराजे किती दुःखी झाले असतील. शिवाजीराजे जे जगायचे ते शिवाजीराजे ह्याच्यासाठी बघायचे असतात, पाहायचे असतात. इतिहास हा भूगोलात जाऊन शिकायला लागतो, आणि किल्ला हा डोळ्यांनी ऐकायला आणि कानांनी बघायला शिकायला लागतं, तेव्हा इतिहास समजायला लागतो. पुढे जेव्हा ते घरी पोचले, 1.25 वर्षानंतर ते आपल्या आईला भेटतायत. मध्ये संभाषण जे काय असेल ते पत्रांनीच नुसतं, फोन नव्हते. काय चाललं आहे, काय घडतंय याचा काही पत्ता नाही. शिवाजीराजे जेव्हा पन्हाळ्यावर होते तेव्हा त्या पन्हाळ्यावरती तोफांचा मारा चालू होता. 3 दरवाजा जो आज पन्हाळ्याचा आहे त्या दरवाजाच्या बाहेर जा आणि त्या दरवाजाकडे वर तोंड करून बघा, तर तिथे एक दरवाजाचा दगडाचा एक कपचा उडालाय. तो असं म्हणतात की तो त्या तोफेने उडालाय. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये माझा मूल आहे, स्वराज्यावरती दुसरं संकट आहे, आणि त्यात ती माऊली त्यांची सगळं सांभाळत होती. सगळंच सांभाळतीये, स्वराज्य सांभाळतीये, एकीकडे आपलं मन सांभाळतीये, दुसरीकडे शंभू बाळ आहेत त्यांनाही सांभाळतीये. हे सगळं स्वराज्य जे काय आहे ते त्यांचीच मुलं आहेत, हे त्यांना सगळं बघायचं आहे. आणि मग जेव्हा राजे परत आल्यानंतर त्यांनी पुढचा बेत आखलेलाच, कारण दुसरा शत्रू घरात बसलाय. हे सगळं त्यांनी केल्यावरती ते गेले स्वतः लढायला. आज पुण्यामध्ये जो रोकडोबा मंदिर दाखवतात ना पुणे महानगरपालिकेच्या बाजूला, तिथे शिवाजीराजांचे पूर्वी घोडे बांधलेले होते. जेव्हा ते शाहिस्तेखानाला मारून येतील तेव्हा ती नदी ते ओलांडतील, घोड्यांवर बसतील आणि सिंहगडाकडे पळून जातील. हे किती कठीण काम होतं. उरीचा सर्जिकल स्ट्राईक आठवा. तो सर्जिकल स्ट्राईक शिवाजीराजांनी 1600 मध्ये केलाय, 17व्या शतकात करून ठेवलाय. ह्या सगळ्या गोष्टी शिवाजीराजांनी केले. ते सिंहगडावरती परत आले. त्याच्यानंतरच्या वेळेस गंमत घडली. जेव्हा ती गंमत घडली तेव्हा काय झालं की आता कोणीच हालत नाही ना, या शिवाजीला पकडायचा कसा, आवरायचा कसा. विजापूरचा दरबार गार. शाहिस्तेखान बोटं तुटल्यावरती त्याला दिली बंगालची सुभेदारी. औरंगजेबाचा मामा आहे तो.
आणि त्याची जर तुम्ही ललकारी ऐकली ना तर ती 2 लाईन भरते, एवढी मोठी ललकारी आहे त्याची शाहिस्ते खानाची. आणि त्याला दिलं पाठवून तिकडे, कारण तो थांबायलाच तयार नाही. दुसऱ्या दिवशी लगेच आपलं चंबू गव्हाळा उचलून निघाला. मला नाही राहायचं इथे, शिवाजी हा भूत आहे, त्याला चेटूक येतं, तो कुठूनही कसाही येऊ शकतो. अशा सगळ्या वावड्या तिथे पसरल्या. आणि स्वराज्याची जी काही नासाडी झाली ती नासाडी भरून काढण्यासाठी म्हणून शिवाजीराजांनी सुरत लुटली. कुठला राजा असं करेल? माझं राज्य, मी पुण्यामध्ये राजगडावरती, आणि मी बघतोय कुठं? सुरतेला. का? कारण ती जी सुरत आहे तिथे खूप धन आहे, मोठा व्यापार चालतो. आणि मुख्य म्हणजे ती सुरत जी आहे ती औरंगजेबाच्या खूप जवळची आहे. त्याचं विलक्षण प्रेम आहे सुरतेवर. मग त्या सुरतेला बदसुरत करायची. आणि हे सगळं करताना शिवाजीराजांचा तिसरा डोळा हे सगळीकडे फिरत होता. गुप्तहेर खातं अधिक चांगलं का असावं, त्याचं हे उदाहरण. आणि शिवाजीराजे पूर्वीच्या राजांच्याकडून घडलेल्या चुका शिकलेत. देवगिरीचं साम्राज्य जेव्हा पडलं, अलाउद्दीन खिल्जी जेव्हा आला, आता अलाउद्दीन खिल्जी कोण म्हणून तुम्ही विचाराल तर रणबीर सिंगनी जे कॅरेक्टर निर्माण केलं ना त्या पिक्चरमध्ये, पद्मावत का काहीतरी, तो अलाउद्दीन खिल्जी. गुलाम, त्या गुलामाचे आपण गुलाम. किती शर्मनाक बाब आहे ही. तो आला आणि त्यावेळेला देवगिरीचा राजा, त्याला माहीतच नाही असं काही घडू शकतंय, त्याच्या स्वप्नातही नाही. मग त्या ज्या चुका घडल्या, कारण का नाही सांगितलं कोणी? आमचे सगळेच गुप्तहेर खाते कुठं गेलं होतं त्यावेळेस? कोणीच सांगितलं नाही की असं संकट येऊ शकतं. आलं, त्याची पहिली कन्या ज्येष्ठापल्ली ही त्याला द्यावी लागली. कित्येक वर्ष ती खंडणी चालूच राहिली. त्या ज्या चुका घडलेल्या आहेत त्या चुकांमधून राजे शिकले. त्यांनी त्यांचं हेरखातं मजबूत केलं. त्या हेरखात्याचा प्रमुख होते बहिर्जी नाईक. हे बहिर्जी नाईक त्यावेळेस सुरतमध्ये होते. म्हणजे राजे जेव्हा मोहिमेवर असत ना तेव्हा हे मोहिमांची सगळी खबरदारी करून राजांना सांगत आणि हे स्वतः दुसऱ्या मोहिमेवर जात असत. आणि हे तिथे पोचले. तिथे पोचल्यानंतर त्यांनी सुरतेची सगळी माहिती काढली. कुठले वाडे, कुठले मोठे मोठे सावकार, धनिक, कोण कसे आहेत हे सगळं त्यांनी शोधून काढलं. त्या सगळ्याची बायजवार माहिती काढली, नकाशे तयार केले. एक भिकाऱ्याचा वेश घेऊन ते इंग्रजांच्या वखारीच्या बाहेर बसत असत. सगळ्या गोष्टी समजून घेतल्या की इंग्रजांकडे किती माल आहे, त्यांच्याशी लढायला किती वेळ लागणार आहे, हे सगळं त्यांनी माहिती गोळा केली, राजांना पाठवली आणि ते राजांना घेऊन गेले. राजांना ते घेऊन गेल्यानंतर त्यांनी सुरत लुटली. ती लुटत असताना एक घटना घडली आहे. त्या सुरतेमध्ये एक पादरी होता, ख्रिश्चन. त्या ख्रिश्चनाचं घर होतं. तो ख्रिश्चन तो जो माणूस होता, तो जो पुरुष होता, तो मेला होता. त्या घरामध्ये त्याची विधवा मुलं राहत असत. मराठ्यांनी सुरत लुटायला सुरुवात केली म्हणजे स्वाभाविक हेही घाबरले होते. कारण त्यांचे जे काही अनुभव, त्यांनी जे काही कथा ऐकल्या की परचक्र आलं, परचक्र म्हणजे कुठलाही शत्रू आपल्यावरती चालून आला, त्यांनी लुटालूट सुरू केली की सगळी घरं लुटणार. पण माझा राजा तसा नाही. मराठ्यांचे सरदार त्या घराच्या भोवती येऊन थांबले. टापांचे आवाज आल्यानंतर त्या आतल्या बाईच्या काळजाचं पाणी झालं असेल की आता माझं काय होणार, माझ्या लेकरांचं काय होणार. बाहेर टापांचे आवाज थांबलेत. काय झालं कळेना. त्या बाईंनी विचारलं की तुम्ही मराठी आहात ना, सुरत लुटायला आलेला आहात ना, बाहेर का थांबलात, या आणि लुटा. त्यामुळे नाही बाई, माझ्या राजाला माहीत आहे की तू इथे एकटी राहते आणि तुला कुठली तोशिष होऊ नये म्हणून आम्हाला तुझ्या रक्षणासाठी पाठवलंय. म्हणून शिवाजी महाराज नॅशनल कॅरेक्टर आणि म्हणून शिवाजी महाराज की जय. हे त्यांनी केलंय. सुरत लुटली, यथासांग लुटली. इंग्रज त्यांना भेटायला म्हणून आले नजराणे घेऊन. आणि तेव्हा जे नजराणे घेऊन भेटायला आले त्यावेळी त्यांनी मागे बघितलं, शिवाजीराजांच्या मागे एक व्यक्ती उभी होती. ती व्यक्ती आपल्या वखारीच्या बाहेर भिकारी म्हणून जी बसायची, तिच्या आणि हिच्या चेहऱ्यात साम्य. हा एकमेव असा प्रसंग आहे जिथे बहिर्जी नाईक ओळखले गेलेत, बाकी कुठेच ओळखले गेले नाही. हे बहिर्जी नायकांचं कार्य आहे. गुप्तहेर हा गुप्तच राहतो, कळतच नाही कोणाला काय झालंय ते.
या सगळ्या गोष्टींमधून शिवाजीराजे कसे शिकायचे, का शिकायचे, का ते नॅशनल कॅरेक्टर, का त्यांना संत म्हणायचं? कारण त्यांनी पुनश्च धर्म प्रतिष्ठापना केली. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, असं जेव्हा रामदास स्वामी म्हणतात ते कशासाठी म्हणतात? कोण होतं त्यावेळेस? आम्हाला सगळे शिकवले गेले, दिल्लीश्वर सगळे दिल्लीतले राजे शिकवले गेले, पण पृथ्वीराज चव्हाण नाही शिकवला गेला. राजा रावळ, महाराणा प्रताप हे कोणीच नाही शिकवले गेले. हे शिकायला पाहिजेत आणि म्हणून शिवचरित्र सांगितलं गेलं पाहिजे. आणि कशाला शिवाजीराजांपर्यंत कशाला जाता तुम्ही? आपल्या आत्ताच्या लढायांमधले विचार करा ना. कोणाला किती माहिती आहेत? कारगिलमध्ये जे कोण गेले कोणाला माहिती आहेत? नुकती त्यांचा फायनल स्टेप कडून गेलेले जे पुढे आहेत त्या लोक, अंतिम पग जो असतो, जेव्हा कॅडेट हा ऑफिसर होतो, ती लोक जेव्हा तिथे लढायला गेली आणि तिथे ती जेव्हा त्यांनी वीर म्हणून पत्करलेलं आहे, त्यांची नावं सुद्धा माहिती नाही आहेत आपल्या आजच्या पिढीला. ही तर आपली इतिहासाबद्दलची आत्मीयता. मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. सुरत लुटून परत आले. परत येताना त्यांना आजोबांचं कळलं, म्हणजे आपल्या वडिलांचं कळलं. वडिलांचं कळल्यानंतर त्यांनी आईला आपल्याला सती जाण्यापासून रोखलंय. आणि त्यानंतरच्या काळामध्ये औरंगजेबानी तिथून मिर्झा राजा जयसिंग सारख्या मोठ्या माणसाला पाठवलंय. त्याच्यासोबत दिला होता दिलेर खान. का? कारण औरंगजेबाचा विश्वासच नाही की हा मिर्झा राजा उद्या उठून शिवाजीला जाऊन मिळाला तर काय, म्हणून त्याच्यावर अंकुश ठेवायला दिलेर खानाला पाठवलंय. आणि मग ती मोठी लढाई जी काय घडली त्याच्या आधी शिवाजीराजांनी एक सुंदर काम केलंय. आणि आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना आत्ता, त्या गोष्टीतून तुम्हाला काय समजतं हे तुम्ही नंतर कमेंट्समध्ये टाका. मला तुम्ही संपर्क करू शकता. 4 जानेवारी 1664 किंवा 65 पौष महिना आहे आणि ग्रहण लागलेलं आहे सूर्याला. सूर्यग्रहण लागलं म्हणल्यानंतर पूर्वी अशी समज होते, आजही आहे, आता आज करत नाहीत हा भाग निराळा, पण आपल्या आईची, आपल्या वडील तुल्य लोकांची तुला करायची, वडिलांची तुला करायची. ते तुला केल्यानंतर जे काही ते जमवलं असेल, सोनं नाणं धान्य, ते वाटून टाकायचं असतं. ठेवून नसतं घ्यायचं बरं का. आपलं तुला गेले ठेवून घेतलं स्वतः असं नसतं करायचं. तर ते वाटून टाकायचं असतं. तर शिवाजीराजांनी त्यांच्या आईची आणि त्यांच्या एका सेवकाची, सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची तुला केलेली आहे. कुठे? महाबळेश्वरला. ही तुला करताना महाराजांनी ही, आणि तिकडनं तो मिर्झा राजा येतोय, महाराजांनी ही तुला पण केली. महाराजांचं लक्ष बघा सगळीकडे किती आहे. तुला झाली, सगळं झालं, महाराजांची भांडायला हे तयार झाले, भांडण सुरू झालं, पुरंदरावर लढाई पेटली, मुरारबाजी पडले. हे सगळं घडल्यानंतर आणि बरं मिर्झा राजांनी काही फौजा एकाच ठिकाणी केंद्रित नव्हत्या केल्या. मिर्झा राजांनी फौजा बऱ्याच ठिकाणी पसरवल्या होत्या. त्यामुळे अनेक आघाड्यांवरती लढणं, अनेक ठिकाणी लढणं हे स्वराज्याच्या छोट्याशा फौजेला कठीण जाईल. स्वराज्याची नासाडी फार होऊ नये आणि म्हणून आत्ता या क्षणाला एक पाऊल मागे घेणं गरजेचं आहे. हे कळल्यावर शिवाजीराजांनी तहाची बोलणी केली. 23 किल्ले दिले आणि ते आग्र्याला गेले. आग्र्याहून सुटून ते परतही आलेत. पण ही जी काही लढाई घडलेली आहे, या लढाईमध्ये जेव्हा मिर्झा राजे आणि दिलेर खान यांचे जे काही सैन्य आहे, जे जेव्हा पुण्यावरून दिवेघाटाच्या मार्गे उतरायला लागलं, तेव्हा दिवेघाटामध्ये शिवाजीराजांचं सैन्य, मुरारबाजीचं सैन्य काय गपचूप बसलेलं नाही. हा येतोय बाबा, ये, वेडा घाल, मग आपण लढू. नाही. पुरंदरावर उभं राहिलं केदारेश्वरावरती की तिथं आजूबाजूचा सगळा परिसर दिसायला लागतो आणि मग तेव्हा इथली लढाई डोळ्यासमोर उभी राहायला लागते. एक छोटीशी तुकडी मुरारबाजींनी जेव्हा पाठवली असेल तेव्हा ती सासवडच्या पलीकडे, म्हणजे आता आपण पुरंदरावर आहोत, पुरंदरच्या इकडे सासवड, सासवडच्या पलीकडे दिवेघाट, दिवेघाटातून उतरत येत असताना तिथल्या दारुगोळ्याच्या कोठाराला दिली आग लावून. धडाम, मोठा स्फोट झाला. त्याचा जो लोळ उठला तो वार पुरंदरापर्यंत दिसला. हे शिवाजीराजांचे मावळे, हा गनिमी कावा. आणि हे लढायला लागले. लढल्यानंतर बाजीप्रभूंना अर्थातच आहे की तिथे किल्ल्यांची जोडी आहे, पुरंदर आणि वज्रगड. पुरंदराचा प्राण वज्रगडात आहे हे कळलं
मग उंच उंच धमधमे बांधले, कशाबशा त्या तोफा चढवल्या आणि तो किल्ला वज्रगड किल्ला जिंकला. वज्रगड जिंकला म्हणल्याबरोबर पुरंदरला पान लागलं. आता लढायचं म्हणल्यानंतर मी काही पुरंदर माझी जाऊ देणार नाही, माझा पुरंदर जाऊ देणार नाही हे ठरवून मुरारबाजी गड उतरून आले आणि त्यांनी भांडण केलं. भांडण केल्यानंतर त्यांचं धड कापलं गेलं, म्हणजे शिरधडा वेगळं झालं, तरी ते लढत होते. म्हणून परत सांगेन, निर्धार वाचा, कविता वाचा कुसुमाग्रजांची. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करे. शब्दच किती सुंदर आहे, रणफंदी. तर ते घडलं आणि ते घडल्यानंतर शिवाजीराजांना हे कळत होतं की ही नासडी काही योग्य नाही, आपण तह केला पाहिजे. संपूर्ण शरणागतीशिवाय मिरराजे काही ऐकायला तयार नव्हते. तहाला मान्यता झाली आणि त्या तहाची एक अट ठरली की शिवाजीराजांनी दिल्लीला भेटायला जायचं. निमित्त होतं त्याच्या 50व्या वाढदिवसाचं. 50वा वाढदिवस. शिवाजीराजांचं वय त्यावेळेस 36, शंभूराजांचं वय त्यावेळेस 9, शेरास 1.25 करा कॅल्क्युलेशन. आता मगाशी जी तुम्हाला मी गोष्ट सांगितली त्याच्यावरून आपण थोडे पुढे आलो. जी तुळा झालेली आहे ती पौषात झाली आणि तारीख होती 4 जानेवारी. आता संक्रांत कधी येते? 14 जानेवारी. मग त्यावेळेस पौर्णिमा 4 जानेवारीला कशी? गणित कसं चुकलं? ह्याचा विचार करा. आणि जे पंचांग आपण बघतो की नाही ते पंचांग किती अचूक असतं ह्याचा विचार करा. आणि जर तुम्हाला उत्तर सापडलं तर कमेंट्समध्ये टाका, माझ्याशी संपर्क साधा. नाही सापडलं तरी मी उत्तर देईन तुम्हाला, पण आत्ता नाही. इतिहास शिकायचा आहे, इतिहास ऐकायचा आहे तर तो डोळ्यांनी ऐकायचा आणि कानांनी पाहायचा आहे. म्हणून तुम्ही तो शोधा. आणि हे सगळं घडलं आणि इथे शिवचरित्राचा पूर्वार्धच संपतोय बरं का. आता ह्यामधल्या ज्या काही घटना तुम्हाला मी सांगितल्या ह्याच्यातून शिवाजीराजांचं जे व्यक्तित्व सामोरं येतं ते प्रजाहितदक्षक तर येतच येतं, कुटुंबवत्सलही येतं, आपल्या माणसांप्रती त्यांची असलेली माया, त्यांचं प्रेम हेही दिसायला लागतं. आणि जेव्हा ते नाईलाजास्तव दिल्लीला जातात, दिल्लीला काहीतरी वेडावाकडा होणार आहे त्यांना माहितीच असणार की नाही. एवढी आपण त्याची नासाडी गेली. एक छोटीशी गंमत सांगतो. जेव्हा औरंगजेब पुण्यात होता ना तेव्हा, म्हणजे औरंगजेब जेव्हा लहान होता ना, तेव्हा शहाजहान आणि इतर धामधूम चाललेली होती. शहाजीराजे स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचा प्रयत्न करत होते आणि शिवाजीराजे जेव्हा जन्माला येणार होते तो काळ, जेव्हा शिवाजीराजे शिवनेरीवर जन्माला येणार होते तेव्हा शिवनेरीच्या खाली पायथ्यापाशी जुन्नरच्या अलीकडे एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे हापूसबाग. तिथे एक महाल आहे, त्याचं नाव आहे हबशी महाल. तो महाल आहे मलिक अंबरचा. त्या मलिक अंबरच्या महालामध्ये त्यावेळेस औरंगजेब स्वतः हजर होता. लहान असेल पण ही दोघेही एकाच वेळेस एकाच ठिकाणी जन्माच्या वेळेस असणं हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. ही ती गंमत आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या घडल्या आहेत. एक गडाधिपती झाला आणि दुसरा महाराष्ट्राच्या मातीत मिसळला. मिसळला म्हणजे गाडला हो. मिसळला म्हणजे आपण त्याला आदर दिल्यासारखं होतं. अजिबात आदर द्यायचा नाही मला त्याला गाडला. आणि तो जो लढा चालला, मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा जो चालला तो 27 वर्ष चालला. त्याच्यासाठी आज आपल्याकडे वेळ नाही. एवढं सगळं चरित्र एका ह्याच्यात सादर करायचं हे खरंच कठीण आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाल्याशिवाय शिवाजीराजांचं चरित्र झालं असं म्हणताच येत नाही. तर जेव्हा ते दिल्लीला पोचल्यानंतर आता सुद्धा जर तुम्ही गेलात तर मुघल सराय किंवा तिथली जी सराई आहे तिचं नाव मी विसरलो आत्ता, या सगळ्या गोष्टी आजही दिसतात, सापडतात. तिथे ते गेल्यानंतर जाणून बुजून शिवाजीराजांचा उपमर्द सुरू झाला होता. जर्मनीमध्ये एक म्युझियम आहे, त्या गावाचं नाव विसरलो मी. तिथं त्याचा ग्रीन व्होल्ट म्हणून त्या म्युझियमचे 2 भाग आहेत. एक सामान्यांसाठी खुला असतो आणि एक खूपच उच्च आहे म्हणून तो ग्रीन व्होल्ट का काहीतरी म्हणतात त्याला. तिथे तो एक असा मोठा सोन्याचे बिन्याचे बरंच काय काय त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये ना त्यावेळेस एक माणूस त्या दरबारात हजर होता, औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या दरबारामध्ये. आणि त्यांनी ना तो दरबार असा छोटा त्याचं काहीतरी प्रतिकृती बनवून त्या तिथे आहे, त्या संग्रहालयात आहे. आणि त्या संग्रहालयामध्ये ते दरबार जर बघितलं ना तर आपल्याला अंदाज येतो की तो दरबार केवढा मोठा आहे. आणि तेवढ्या मोठ्या दरबारामध्ये एक शिवाजी म्हणतो की ये मेरे सामने कौन खड़ा है? जसवंत सिंग जिसकी पीठ मेरे सरदारों ने देखी है.
सिंहगड के नीचे. आणि म्हणून ती खिलत घ्यायला त्यांनी मनाई केली. आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये एक छोटासा, म्हणजे त्यावेळेस जर शिवाजीराजांचं स्वराज्य जर बघितलं तर औरंगजेबाच्या स्वराज्यापुढे ते 1% सुद्धा नसेल कदाचित. औरंगजेबाचं जे काही साम्राज्य त्यांनी पसरवलेलं होतं त्याच्यापुढे 1% सुद्धा नसेल कदाचित. पण ती हिंमत त्यांनी दाखवली. जे चूक त्याला चूक, आणि जिथे मी आणि माझं स्वराज्य, माझा स्वतःचा स्वाभिमान, ज्या लोकांच्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे त्या लोकांचा स्वाभिमान, ती अस्मिता, ती जपण्याचं काम राजांनी त्या दरबारातही केलं. म्हणून शिवाजीराजे हे नॅशनल कॅरेक्टर. पुढे त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अवतीभोवतीनी पहारे बसवण्यात आले. नजरकैदेत गेले. ते नजरकैदेतून सुटून येण्यासाठी त्यांनी काय काय रचलं ते अजूनही लोक अभ्यासत आहेत. की ते कसे पळून आले? खरंच पेटाऱ्यातून आले का? मग त्या पेटाऱ्यातून मिठाईच जात होती का? का अजून काही जात होतं का? मग शिवाजीराजांनी तिकडं कोणाला फितवलं का? कसे गेले पत्ता लागला नाही, आजही लागत नाही. हे नियोजन. जेव्हा आपण शत्रू देशात असतो तिथून आपल्या सगळ्या माणसांना घेऊन, एकही माणूस खपला नाही, एकाही माणसाला त्रास झाला नाही. 2 वकील सोडले तर, एक कोरडे वकील आणि दुसरे डबीर वकील, यांना सोडलं तर दुसरे कोणी सापडलेत नाहीत. सगळे परत आले, सगळे जिवंत परत आले. हे कसं? द ग्रेटेस्ट एस्केप ऑफ द वर्ल्ड म्हणून कदाचित आग्रा निघेल. आणि तो अभ्यास करून नेताजी सुभाषचंद्र बोस आग्र्याच्याच अभ्यासातून त्यांच्या कलकत्त्याच्या नजरकैदेतून पळून गेलेले आहेत. विचार करा, आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस शिकवले जात नाहीत. त्यांच्या स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन भर इंग्रजांच्या कोर्टात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे टिळक शिकवले जात नाहीत. सागरा प्राण तळमळला हे काव्य लिहिणारे सावरकर शिकवले जात नाहीत. ज्यांनी जहाजातून उडी मारली, काळ्या पाण्याच्या शिक्षा झाल्या, त्यांना 2 जन्मठेपींची शिक्षा झाली, तेव्हा ते हसलेत आणि म्हणले, ते हसलं का म्हणून विचारलं तर माझ्या 2 जन्मठेपा पुरवायला हे सरकार तरी टिकेल का? हे सावरकर शिकवले जात नाही. मग काय शिकतो आपण? आपला इतिहास कुठे आहे इथे? म्हणून हा उहापोह. आणि म्हणून मी आज शिवाजीराजांचा हा पूर्वार्ध सांगून थांबणार आहे. संतोषजी गोडबोलेंबरोबर मी नंतर बोलेन. आपण त्यांची जर इच्छा असेल, त्यांची जर आज्ञा झाली मला, तर आपण शिवाजीराजांची कथाकथन मला 5 दिवसांची पूर्ण सादर करू, ज्याच्यामध्ये अधिक विस्ताराने आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती बोलता येईल. 1-1.25 तासात हे बोलताच येत नाही. आत्तापर्यंत आपण शिवाजीराजांच्या चरित्राचा पूर्वार्ध बघितला. पूर्वार्धानंतर त्यांच्या ज्या काही घटना आहेत त्या अजून अचंबित करणाऱ्या आहेत. इंग्रजांच्या बोटी अलिबागला यांनी पाडल्या, समुद्रात बुडाल्या आहेत. म्हणजे विचार करा की किती गोष्टी घडून गेल्या आहेत. म्हणून तूर्तास आपण आत्ता इथेच थांबू. ह्याच्या पुढे जेव्हा तुम्ही शिवाजी महाराज की जय म्हणाल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवतील असा मला विश्वास वाटतो. आणि हाच इतिहास तुम्ही अजून 4 जणांना सांगा, अजून 4 वाचा, अजून 4 गोष्टींमधून लोकांना सांगा, आपल्या पुढच्या पिढीला सांगत राहा. असं म्हणून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.